काल शेतात एक बाल्कनीचा मित्र आलेला होता. त्यानं माझं शेत बघितलं. त्यानं मला विचारलं, अरे एवढं शिक्षण होऊन तू शेतीत रमलाच कसं? काय उत्तर द्यायचं या गोष्टीला? तो विषय वेगळाच राहिला. आपल्या समोर सांगतो, आताच्या या जनरेशनची कॉम्पिटिशन इतकी वाढली की बेरोजगारीचं प्रमाण भयंकर वाढलंय. बेरोजगारी वाढली म्हणून, नोकरी मिळत नाही म्हणून शांत बसायचं का? क्षेत्र कोणतंही असो, आनंदानं निवडायचं, त्याच्यात करिअर करायचं. म्हणून हे क्षेत्र मी निवडलं. आणि आता राहिला प्रश्न, बेरोजगार मुलांसाठी काय संदेश द्यायचा बरं? एक काळ होता की साधी 10वी 12वी किंवा DED झाली की सरकारी नोकरी मिळायची. पण आता तसं नाही. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होऊन सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीये. शिक्षण झालं, नोकरी मिळत नाही, शांत राहणं पटत नाही मला. तर जे आपलं क्षेत्र आहे, जे आपल्या जवळ आहे, जे आपल्या वडील लोकार्जित आहे, त्याच्यात समाधानी मानायचं आणि त्याच्यात असं काही ध्येय गाठायचं की जेणेकरून 4 लोक बोलली पाहिजे, अरे ह्याने केलं बरं का.